हाय नमस्कार. काय काय वडू तर इकडं चाललंय बघा कागद वडाची पळापळी चालली. किती आपदा आहे भटीवाल्यांची, किती आपदा आहे भटीवाल्यांची सांगा. बघा इथं कोळसा झाकला, इकडं फड झालं आणि असला तसला पाऊस नाही, गाराचा पाऊस पडायला लागला. असला तसला पाऊस नाही, गाराचा पाऊस पडायला लागला. गाराचा काय तुम्हाला सांगू, आवाज येतो का टपाटपा, ऐका तेवढा. म्हणलं चला तुम्हाला दाखवा काय करावा. लय जीव घाबरायला लागलाय. माझी 2 लेकरं, माझे आई बाप गावाकड आणि मी इथं. बघा गारा कसल्या पडतात डेंजर, बघितले का? अव गारा टपाटप लागायला लागले त्या, मालकांचे पळापळी चालले त्या. आमची बी पळापळी चालली. म्हणलं चला तुम्हाला दाखव. बघा बघू शकता. आता दिसतंय का नाही तुम्हाला माहित नाही. बघा गारा, बघा गारा, बघा गारा, बघा गारा. तुम्हाला दाखवते हो का दिसल्या का गारा. बघ बाया पडल्या ती बी. हो का दिसल्या गारा. हो का गारा टपाटप पडायला लागले त्या. असला गाराचा पाऊस पडायला लागलाय काय सांगावं. आवाज आहे का आवाज, पावसाचा आवाज नाही, गारा पडते त्या गारा. माणसांना जगू बी देईना आणि काहीच करू दे नाही पाऊस. काय करावं बाई, लय भ्या वाटायला लागलंय. पण भारी वाटायला लागलंय. पावसात मी भिजणार आहे म्हणते, त्याच्या आधी तुम्हाला दाखवा आणि सगळ्या गोष्टी तर तुम्हाला सांगावं म्हणलं. तर आईचा फोन येतोय, तिला मी सांगितलंय फोन करून की गाराचा पाऊस पडतो. मग तिला काळजी, दीक्षाला काळजी, फोनवर फोन करायला लागल्यात. म्हणलं मी आधी हेड शूट करणार आणि मग फोनवर बोलणार म्हणलं. लय डेंजर आबाळ आले, लयच म्हणजे लय डेंजर आबाळ आले. असलं मी आबाळ जिंदगीत बघितलं नाही बघा, जिंदगीत आबाळ बघितले नाही. आणि हो का नुसता धुरळान वारण कावदान नुसतं संगतच आहे. कागद तर राहिना तीच, कागद बिलकुलच राहिना ते. हो का बघू शकताय तुम्ही. हो का धुरळा बघा. हो का धुरळा दिसला का धुरळा. कागद तर बिलकुल राहिना ती. आता मी दरवाजा लावला, वारं तर शिरलं, पत्र तर उडलं, तर कसली पंचायत आहे का नाही सांगा. काय बाई वारं कावदान सुटलंय. भटीवरला कागद उडलाय, दाव्याने बांधून कागद उडलाय. मग विचार करा कसलं वारं सुटलं. नुसतं वारं, असं वारं का नाही. ज्या वेळेस आमचं घर उडून गेलं ना त्यावेळेस होतं असलं चक्रीवादळ, त्यावेळेस होतं असलं चक्रीवादळ. म्हणून का नाही लयच भ्या वाटतंय मला. आणि आता आपण नवीन बंगला बांधल्यामुळे तर मला काय भ्या नाही कशाचं, हे तर तुम्हाला चांगलं माहिती आहे. पण पाऊस इकून हा इकून विकायला भिंती इकून हाय पाऊस. जिकडं माझं तोंड माझ्या पाठ आहे का, पाठीकून असा पाऊस आहे. बघा वारं कावदा. तुम्हाला दाखवतो मी, थांबायचं नव्हतं. हो का खिडकीत ना बघा तुम्ही, दिसतंय का माणूस तर. हो का नुसतं वारण कावदा नुसतं संगत. काय पळायचंच कळलं नाही, कुठं जावं तीच समजत नाही. लईच भेव तर वाटतंय बाई. असलं वारं खरंच नसून बरं का. कुणाकडं ज्याची घरं नाही ते त्याला किती भ्या आहे बरं सांगा बरं. किती अवघड आहे त्यांची परिस्थिती. आता माझं असंच हाल होतं पहिलं. माझे लेकराचं मला कुठं कामाला जाऊ वाटत नव्हतं. याच्यामुळं असं वाटायचं मी कुठं गेली तर काय महाग झालं तर काय करू म्हणायचं. म्हणून लय भ्या वाटायचं बघा मला. आता पाऊस इकून हा इकून आणि भटीवरला कागद उडला म्हणलं जीव काय भटीवरला लय अवघड परिस्थिती असते. इकडल्या गरिबाची जिंदगी का नाही, भटीवाल्याची शेतकऱ्याची जिंदगी इतकी नरक असते. पावसा पाण्याचं लय हाल असते. तर काम देत असलं बुरावणी आणि सगळ्याच गोष्टी. आता पाऊस तर हो का इकून येतोय. सांड्या दिसतात का तुम्हाला. चौकोनाचे हाय बाया घरी ती दारी. पण माझा बंगला लय मस्त झाला, 1 नंबर झालाय. थँक्यू सो मच. मला ज्यांनी मदत केलेली आहे माझ्या घरासाठी, माझ्या बाणूसाठी, माझ्या आईबापासाठी. तुम्ही माझी मदत केली का ना. मदतीवर आपलं झालं काय. माझ्याकडे पैसे होते, काही जणांनी मदत पण आपल्याला केलेली, काही जण हात पुसणं पण केले. त्यामुळं का नाही त्यांचं जेवढं धन्यवाद करावं तेवढं कमीच आहे. त्यांच्या आभारी मी मनापासून धन्यवाद. असल्या पावसाळ्यात खरंच लय बेकार परिस्थिती होती. आणि ते घर तुम्हाला तर माहिती आहे किती थोडा पाऊस आला तर बघा कळतं. माझा आवाज तुम्हाला येतोय का सांगा.
पावसात गेलं ना मला लय भीती वाटतं इजत. आणि मी तर पायाळू आहे बघा एकतर, म्हणून त्यामुळं मालक मला काय म्हणत नाही पायाळू असल्यामुळं भीती वाटतं ना. तर चला, खेडे वावलं असलं तर लाईक नक्कीच करा. तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते पाऊस बघा.